तर काल मग आम्ही लेट जेवलो थोडंसं, संकष्टीची तिथी होती आणि मम्मीचा उपवास होता, त्यामुळे तिने जेवण बनवलं आणि चंद्रोदय झाल्यानंतर मग तिने पूजा वगैरे केली आणि मग आम्ही जेवलो. मी पण थांबले होते जेवण्यासाठी तिच्यासोबत, मी काय आधी जेवले नाही. तर मग लेट झाला जेवायला आणि मग लगेच झोपून गेलो. आणि आज थोडीशी तब्येत, म्हणजे कालच थोडंसं वाटत होतं, तब्येत थोडीशी डाऊन आहे माझी पण, आणि आरवची पण थोडीशी तब्येत डाऊन आहे. वातावरण चेंज झालं आहे, म्हणजे इथे उन्हाळा होता, म्हणजे गरम होत होतं, ऊन होतं आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला, परत ऊन पडला आणि त्याच्यानंतर थंड झालं एकदम सगळं वातावरण. म्हणजे आता जर वातावरण बघितलं तर एकदम थंड वातावरण आहे. त्यामुळे थोडेसे ते हवामानामध्ये चेंज झाला की मग तब्येतीवर परिणाम होत असं झालं आहे. थोडंसं डाऊन आहे, म्हणजे ताप सर्दी असं काही झालेलं नाही आहे, पण आतून तो थकवा, आतून ते पेन जाणवते आणि थोडंसं डाऊन वाटतं आहे. बघू, जर समजा जास्तच वाटलं तर मग डॉक्टर किंवा मग एक गोळी घेईन, मी टॅबलेट घेईन आणि त्याच्यानंतर मग बरं वाटेल त्या टॅबलेटने, असं मला वाटतं. लेट्स सी. तर आत्ता मम्मी जे काम चालू होतं काल लाकडं भरण्याचं ते कंटिन्यू करते. एकटीच आहे आज, काल काकू होते, आज काकू नाही आली अजून. तर मम्मी केलं तिने स्टार्ट काम, जसं जमेल तसं करते. तिची पण तब्येत ठीक डाऊन आहे, तर मग तिला जमेल तसं ती करेल. पण आम्हाला लाकडं कंटिन्यू केली जातात, म्हणजे असं नाही की लाकडं करतच नाही, असा प्रकार नाही आहे. लागतातच, पावसाळ्यामध्ये लागतात किंवा मग गणपतीच्या वेळेस, या सगळ्या गोष्टीमध्ये लाकडं लागतात आणि चूल पेटवलीच जाते कोकणामध्ये. सो ते काही लाकडं बंद करून चालणार नाही आहे. वातावरण खूपच थंड आहे. कोणा मागायचं होतं काकी तू काय रान लागला मासे खालू राहूला बी एकट्या फुल दिली गाडीवर पाठव. मी झोपला होतंय, मी आतमध्येच होतं. मम्मी तडे लाकडा हा होती काय खालती लाकडा गबरे नाही काय काय नाही काय नाही बस रे बघ साडी ते काढू नये काय मी नाही काढू बघ दे हा सोनल काठी दी मॅडम काठी दी. ती काकी शेजारची काकी आहे आणि तिने येताना फणस घेऊन आली होती, जो तुम्ही आता पण माझ्या मागे बी ठेवलेला बघताय खिडकीवर. थोड्याशा गप्पा मला गजाली केल्या आणि नंतर मग ती गेली. आज मम्मीचा उपवास होता गुरुवार असल्याच्या कारणाने, तर ती पुस्तक वाचत बसली होती आणि तोपर्यंत म्हटलं आपण ही भाजी साफ करून घेऊ. तर हा शेवग्याचा पाला आहे, शेवग्याची शेंग जी आहे त्याच्या झाडाचा कोळा कोळा पाला काढलेला आहे. खूप गुणकारी आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती शेवग्याचा पाला, शेवग्याची फुलं ह्या गोष्टी वापरल्या जातात. आणि हा पाला पण म्हणजे भाजी पण छान होते याची आणि औषधी पण आहे. सो आपल्या आहारात असलेला कधी पण चांगलाच. जाईल ना असं कोण आहे रे तू का दिसणार नाही रे, कसं धरू ते काय दिसत नाही कसं तो आणि आजी मावशी पेश घरी गेलं होय. आमची गुड मॉर्निंग झाली आहे आणि मी करते नाश्ता. 10 वाजले सध्या तरी, आणि सकाळी उठून मग पाणी लेट आलं होतं आज, मग पाणी वगैरे भरलं आणि आता मी नाश्ता करते. नाश्त्यासाठी मम्माने इडली बनवली आणि इडलीसोबत चिकन आहे, ते मी खाते. सध्या माहेरी आल्यावर असं वेगवेगळं आयतं भेटतं. सकाळी उठायच्या आधी आजी नाश्ता रेडी असतो. टेस्टी. ऑलमोस्ट मी संपवले हे, भरपूर इडल्या खाल्ल्या मी. ब्रेस्ट फिडिंग असल्यावरती भरपूर जेवण जातं, कळतच नाही की एवढं खाल्लं आपल्याला तरी पण पोटच नाही भरलं. इथे मी एडिटिंग करत बसली होती खालच्या घरामध्ये. एवढे सगळे लाकडं भरून झालेत आणि बाकी अजून आहेत. थोडीशी एडिटिंग केली आणि आता मला जायचं खाली दूध आणायला.
रुटीन झालं आहे हे सध्या. खाली दूध ठेवतं त्यामुळे आणायला जायला लागतं, तर मी जाते. दूध दिसत नाही मम्मी. आणलंस का? पप्पानी आणलेली सकाळी. शे बघितलेलं बोलले पण मला, मी आता विसरले. अनंताचं झाड खूप लागले फुलं. कुठे? कुठे आपण झाड? हा हा. भरपूर सगळे काढू काय? म्हणजे पिकलेले सगळे काढणार. मोर योग नाही ते दिसतं. मोर मिरची खाता? एवढ्या सगळ्या मिरच्या भेटल्यात. एवढं मोठं मोठं झाड आहे चिकूचं, पण याला चिकूच नाही आहेत म्हणाले. ते ठेवतंय 1-2 वर्षी भरपूर, म्हणजे ज्यावेळी आम्ही इथेच होतो भरपूर चिकू लागले होते आणि खूप गोड येते याचे चिकू. पण हल्ली आत्ता लागतच नाही आहे, काय माहिती काय. कदाचित भरपूर सारी झाडं झाली त्यामुळे त्याला हवं तेवढं सूर्याचं पोषण भेटत नाही, त्यामुळे असू शकतं. पण भरपूर सारे चिकू लागायचे त्याला. होती ना का करायला जाऊया? का करायला जाऊया? घरी खाते. तर तुम्ही जे आता बघितलं की मी लाकडं घेऊन गेले, ते चूल पेटवण्यासाठी मी घेऊन गेले, कारण संध्याकाळ होत आली होती. 4 वगैरे काहीतरी वाजले होते आणि आरवच्या आंघोळीची पण वेळ झाली होती. तर आम्ही संध्याकाळचीच आंघोळ घालतोय सध्या तरी, आणि त्याच्यासाठीच गरम पाणी करण्यासाठी मी ती लाकडं घेऊन गेले. आणि आता जे तुम्ही बघितलंय ना, त्या बांबू शीटची आमटी आहे. पावसाचे दिवस सुरू झाल्यानंतर, पाऊस लागल्यानंतर मग हे कोंब येतात बांबूला, आणि त्या कोंबचीच भाजी केली जाते. सुकी भाजी पण याची बनते, पण मम्मीने पातळ बनवली होती कारण मला ती पिता यावी. कोकणातलं ना मला हे फार आवडतं की जसे ऋतू बदलतात तसं वेगवेगळं जेवण असतं. संध्याकाळी मग खूपच जोराचा पाऊस सुरू झाला आणि मग आम्ही बाहेर बसलो होतो, त्या आतमध्ये जावं लागलं.